राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागलाय। दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं तापदायक ठरत असून उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्यात। आज 28 फेब्रुवारी रोजी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। दक्षिण कर्नाटकमध्ये 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे। उत्तर तमिळनाडूपासून मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय। यातच शुक्रवारी म्हणजेच काल 27 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या भटिंडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये तमिळनाडूच्या मदुराई येथे देशातील उच्चांकी 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तसंच धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोला येथे उच्चांकी 36.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने अनेक ठिकाणी पारा 35 अंशाच्या वर गेलाय। अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाडा त्रासदायक ठरतोय। आज 28 फेब्रुवारी रोजी राज्याचं कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 ते 4 अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे। उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय।